आता चांगलं मन काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला ना हवा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते जे आर काढायलेत. आमच्यामध्ये वरगडाला लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, जे आर काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगा भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते ना यायली उगच बसलोय, तिच्या यायला वैतागच झालं. कारण चांगल्याच चांगल्याच्या बरगाड्या मोडा त्यात भाऊ, लय बेकार आहे. मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्या बार्शीच्या पुढं आल्या, इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमचे तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण इतकं अवघड आहे, माहिती हाडकं ना हाडकं पूर्ण ढिसूळ झाले. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरा सुद्धा हाडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत नाही. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात व्हायली कधी सांगतात ना. मी हे तुम्ही उपोषणला बसलात म्हणून सांगायला लागलो.